ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये आपल्यामध्ये उपस्थित असलेले भारताचे कणखर आणि कर्मठ गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकारिता मंत्री, आपल्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत माननीय अमितभाई शहा, त्यासोबत विशेष रूपाने आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्याकरता या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय दादा, आदरणीय कलाप्पा अण्णा आवाडे, मंचावर उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, रवींद्र चव्हाणजी, चंद्रकांत दादा पाटीलजी, आशीष शेलारजी, प्रकाश आंबेडकरजी, हसन मुश्रीफजी, जयकुमार गोरेजी, संजय सावकारेजी, धनंजय महाडिकजी, आपले लोकप्रिय खासदार धैर्यशील मानेजी, लोकप्रिय आमदार राहुल आवाडेजी, प्रकाश अण्णा आवाडे, माधुरीताई मिसाळ, त्याचप्रमाणे महापौर उदय दतुंडे या ठिकाणी उपस्थित, अशोकराव माने, त्याचप्रमाणे निरंजन डावखरे, अभिमन्यू पवार, राजेंद्र पाटील येड्रावकर, संजयजी मंडलिक, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशराव हळवणकर, स्वप्नील आवाडे, शिवाजीराव पाटील, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित राजवर्धन नाईक निंबाळकर, रवींद्र माने, संजय पाटील येड्रावकर, रामकृष्ण बेताळ, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की माननीय देशाचे गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री अमितभाई शहा हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी अमितभाईंना सांगू इच्छितो कि इचलकरंजी के जो शासक थे श्रीमंत नारायणराव बाबा साहेब घोरपड़े जी, इन्होंने 1913 में इस इलाके में ग्रामीण कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी की शुरुआत की। विठ्ठलराव दातार जी ने 1904 में इचलकरंजी में पहला पावरलूम शुरू किया और श्रीमंत नारायणराव ने उनकी मदद की। उनके प्रोत्साहन से इचलकरंजी को कोऑपरेटिव और टेक्सटाइल इंडस्ट्री में एक बहुत बड़ी तेजी मिली और आज हम सभी लोग इस इचलकरंजी को महाराष्ट्र की कपड़ा नगरी के रूप में यहां पर जानते हैं। टेक्सटाइल इंडस्ट्री के बारे में यहां पर हम इचलकरंजी को जानते हैं और मुझे इस बात की खुशी है कि ये जो एक बहुत बड़ी पीढ़ी थी, दत्ताजीराव कदम, बाबा साहेब कुलकर्णी, बाबा साहेब खंजिरे, अनंतराव भिड़े, सुदाम काका, राजाभाऊ दातार, ऐसे सारे लोग जिन्होंने यहां पर इन सारे उद्योगों की नींव रखी, उनके साथ जिन्होंने इस इतिहास को देखा है, ऐसे एक ही व्यक्ति आज हमको दिखाई पड़ते हैं और वो है हमारे दादा कलाप्पा अण्णा आवाडे। आज हम इनको सहकार क्षेत्र के भीष्म पितामह कह सकते हैं। इस प्रकार का कार्य उन्होंने किया है और केवल इन्होंने नहीं तो साथ साथ आज आई साहब यहां पर नहीं है, इंदुमती ताई आवाडे, उन्होंने हमारे देश की पहली
महिला सहकारी सुदगिरणी यहां पर स्थापित की और उसमें उन्होंने बहुत महत्व की भूमिका निभाई। और मुझे इस बात की खुशी है कि आज सहकार क्षेत्र के भीष्म पितामह का सत्कार भारत के पहले सहकारिता मंत्री अमित भाई शाह जी के हाथों से हुआ है। मैं केवल आदरणीय अमित भाई से एक ही वादा चाहूंगा और वो वादा ये है कि 2031 में जब दादा 100 साल पूरा करेंगे तो उनका सत्कार करने के लिए आप वापस यहां पर आए। इतना ही एक वादा मैं आपसे चाहता हूं। आज खरं म्हणजे आपण सगळे लोक माननीय अमित भाईंना ऐकायला आलो आहोत। सहकाराच्या क्षेत्राला नवीन दिशा देण्याचं काम अमित भाईंनी केलं। या देशामध्ये सहकाराचं महत्त्व ओळखून भारताचे प्रधानमंत्री माननीय आपले नरेंद्र मोदीजी यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदा सहकार मंत्रालय तयार केलं आणि त्या मंत्रालयाची जबाबदारी माननीय अमित भाईंना दिली। आणि जे साखर क्षेत्रात काम करतायत, जे शुगर इंडस्ट्री चालवतायत, ते लोक ही गोष्ट निश्चितपणे कबूल करतील। गेल्या 10 वर्षामध्ये जागतिक व्यवस्थेमुळे आणि जागतिक बाजारपेठेमुळे आमच्या साखर उद्योगावर लागोपाठ संकट आली, पण या प्रत्येक संकटामध्ये माननीय अमित भाई माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपल्या सहकार क्षेत्राच्या आणि साखर उद्योगाच्या पाठीशी उभे होते आणि म्हणून आज आपला उद्योग या ठिकाणी टिकलाय। मग या ठिकाणी एमएसपीचं ऑपरेशन असो, या ठिकाणी सॉफ्ट लोन असो, या ठिकाणी 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स रद्द करणं असो, या ठिकाणी इथेनॉलचं ब्लेंडिंग असो, या ठिकाणी सीबीजी असो, वेगवेगळ्या पद्धतीनं सहकारी कारखान्यांना कशा पद्धतीनं मदत करता येईल याचे अनेक उपाय हे माननीय अमित भाईंनी तयार केले। आणि एवढंच नाही तर सहकाराच्या क्षेत्रामध्ये आपल्या प्राथमिक कार्यकारी ज्या सोसायटी आहेत याही मजबूत करून गावामध्ये सहकार रुजला पाहिजे, याकरता 17 प्रकारचे उद्योग हे आपल्या या पॅक्सला देण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं। आज सहकाराचं क्षेत्र हे इतक्या उद्योगांकरता खुलं झालंय आणि हे करत असताना एनसीडीसीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचं कर्ज हे देखील सहकाराच्या क्षेत्रामध्ये उद्योग उभे राहावेत आणि लोकांच्या हाताला काम मिळावं याकरता माननीय अमित भाईंनी या ठिकाणी दिले। आणि या सहकार क्षेत्राकरता अमित भाईंनी ज्या योजना तयार केल्यात, आत्मनिर्भर भारताकरता आत्मनिर्भर सहकार क्षेत्र अशा पद्धतीनं आज या सगळ्या योजना तयार होत आहेत, ज्यातनं देशाचंही भलं होणार आहे, शेतकऱ्यांचंही भलं होणार आहे आणि उद्योगाचंही भलं होणार आहे। अशा पद्धतीचं कार्य अमित भाईंच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि म्हणून मी त्यांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो। आणि विशेषतः आज या ठिकाणी मी आलो असताना माननीय खासदार साहेब आणि माननीय आमदार साहेबांनी एक महत्वाची अपेक्षा ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। कारण मागच्या वेळेस मी आलो त्यावेळेस यांनी मला इथल्या पाणी पुरवठा योजनेची घोषणा करायला लावली। घोषणा तर मी करून टाकली। मी आणि शिंदे साहेब चिंता करत नाही, आम्ही पैशाची चिंता करत नाही, कशाचीच नाही, घोषणा करतो। पण प्रश्न आला पाणी द्यायचं कुठनं। यांना म्हटलं तुम्हीच सांगा बाबा द्यायचं कुठनं। पण मला अतिशय आनंद आहे, रविवारी आमदार साहेब आणि खासदार साहेब हे माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्या समोर एक प्रेझेंटेशन केलं। कोणाचाही वाद होणार नाही, कोणाचंही पाणी पळवणार नाही, कोणीही मध्ये येणार नाही,
अशी एक नवीन योजना त्यांनी शोधून काढली. शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड या ठिकाणी ही योजना आता आपण तयार करणार आहोत. आणि म्हणून आजच शिंदे साहेब आणि मी या ठिकाणी आम्ही घोषणा करतो की आपल्या इचलकरंजी शहराकरता पिण्याच्या पाण्याकरता 2051 सालापर्यंत इचलकरंजीला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड इथल्या योजनेतनं देण्यात येईल. आणि त्याकरता जेवढा निधी लागेल तो सगळा निधी राज्याचं सरकार या ठिकाणी देईल, हा विश्वास देखील मी आपल्याला देतो. दुसरा विषय जो आपण मागच्या काळात ठरवला होता तो म्हणजे आमच्या इचलकरंजीच्या पॉवरलूमला जर आपल्याला स्वस्त वीज द्यायची असेल तर या ठिकाणी सोलरच्या माध्यमातून आपल्याला ही वीज देता येईल. माननीय मोदीजींनी सोलरच्या संदर्भात खूप मोठं काम केलं आहे. जवळपास 350 मेगावॅट वीज ही आपल्याकडे या ठिकाणी लागते. आणि म्हणून याही संदर्भात आम्ही हा निर्णय केला आहे की वेगवेगळे सोलर पार्क्स तयार करून आपल्या इचलकरंजीच्या पॉवरलूम करता या ठिकाणी आम्ही ही वीज देणार आहोत. जेणेकरून एकदा जर ही वीज आली तर पुढचे 25-30 वर्ष स्वच्छ वीज देखील मिळेल आणि विजेचे भाव कधीच वाढणार नाहीत. त्यामुळे आमच्या पॉवरलूम समोर जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो तो प्रश्न देखील आपल्याला सोडवता येईल. आज मी एवढंच सांगतो की खऱ्या अर्थानं आपले अमित भाई या ठिकाणी आले आहेत. त्यांना ऐकण्याकरता आपण सगळे या ठिकाणी आहोत. आम्ही तर सातत्याने आपल्यामध्ये येत असतो. पण एवढंच सांगतो, ज्या प्रकारचं प्रेम आणि ज्या प्रकारचा विश्वास वारंवार इचलकरंजी शहराने महायुतीवर दाखवला आहे तेवढ्याच भक्कमपणे आम्ही देखील शहराच्या पाठीशी उभं राहू, हा विश्वास आपल्याला देतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.